Hello everyone. Greetings from Shri Saha Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar and welcome back to the session Financial Market. In this session we are discussing about money market. Learning objective of this lecture. In today's lecture we will discuss about submarket of money market in detail. Now we will discuss about composition of money market. As stated earlier, money market is not a single homogeneous market. It consists of number of sub-market which collectively constitute money market. The following are main sub-market of money market. आता मनी मार्केटची सब मार्केट कोणती आहेत? The first one call money market, second one commercial bill market or discount market, third one acceptance market, and fourth one treasury bill market. As we know that money market is a collection of sub market such as call money market, commercial bill market, acceptance market, and treasury bills. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण शिकलो आहोत की मनी मार्केट हे शॉर्ट टर्म डेप्ट इन्व्हेस्टमेंट आहे. मनी मार्केट हे काही एक सिंगल होमोजेनियस मार्केट नाहीये, तर वेगवेगळी सब मार्केट आहेत आणि ही सब मार्केट कलेक्टिव्हली नोन एज मनी मार्केट. त्यातलं फर्स्ट सब मार्केट आहे कॉल मनी मार्केट. Call money market refers to the market for extremely short period loans, say 1 day to 14 days. म्हणजे हा मेन फीचर आहे ह्याचा कॉल मनी मार्केटचा. तर काय आहे? इट इज अ मार्केट फॉर एक्स्ट्रीमली शॉर्ट पिरियड. आता हा एक्स्ट्रीमली शॉर्ट पिरियड म्हणजे काय? तर फ्रॉम 1 डे टू 14 डेज. तर ज्या मार्केटमध्ये एक्स्ट्रीमली शॉर्ट पिरियड साठी लोन प्रोव्हाइड केलं जातं त्याला कॉल मनी मार्केट असं म्हणतात. परत एकदा बघा, कॉल मनी मार्केट रेफर्स टू मार्केट फॉर एक्स्ट्रीमली शॉर्ट पिरियड लोन्स से 1 टू 14 डेज. म्हणजे एका दिवसापासून 14 दिवसापर्यंतच्या कालावधीसाठी जिथे कर्ज दिलं जातं त्याला कॉल मनी मार्केट असं म्हणतात. These loans are repayable on demand at option of either lender or the borrower. हा सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे कॉल मनी मार्केटचा. काय आहे? तर these loans are repayable on demand म्हणजे मागितल्याबरोबर याचं लगेच पेमेंट करावं लागतं. आता कोणी मागितल्याबरोबर ऍट ऑप्शन ऑफ आयदर म्हणजे दोघांपैकी कोणी एकाने, लेंडर किंवा बॉरोर. म्हणजे ज्याने कर्ज दिलंय त्याने जर पैसे परत मागितले तर ते लगेच परत करावे लागतात. त्याचबरोबर बॉरोवर जो आहे ज्याने कर्ज घेतलंय त्याला वाटलं की नाही आता मला नकोय, मला परत करायचंय, तर तो परत करू शकतो. म्हणजे हा एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे सेकंड, की अरे मला वाटलं तिथपर्यंत मी ठेवलं, परत करायचंय, रिपेमेंट केलं. तसंच मला जितक्या दिवसासाठी लोन द्यायचंय तेवढ्याच दिवसासाठी दिलं, वाटलं आता हवंय, मागून घेतलं. तर दिस वन इज अ सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स. द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज एक्स्ट्रीमली शॉर्ट पिरियड. Second characteristics, repayable on demand. As stated earlier, these loans are given to brokers and dealers in stock exchange. म्हणजे स्टॉक एक्सचेंज मधले जे ब्रोकर्स आहेत, डीलर्स आहेत, यांना हे कर्ज दिलं जातं. फक्त यांनाच दिलं जातं का? तर नाही. सिमिलरली विथ सरप्लस फंड लेंड्स टू अदर बँक्स विथ डेफिसिट फंड इन कॉल मनी मार्केट. फक्त ब्रोकर्स आणि डीलर्स यांना कॉल मनी मार्केटमध्ये कर्ज दिलं जातं असं नाही, तर ज्या बँकांकडे सरप्लस फंड आहे, त्या बँका ज्यांच्याकडे फंडची डेफिशियन्सी आहे, फंड कमी आहे, अशा बँकांना शॉर्ट टर्म लोन प्रोव्हाइड करतात. Thus, it provides an equilibrium mechanism for evening out short term surpluses and deficit. बघा, आणि दिस इज
Third characteristics, it provides for an equilibrium mechanism. Equilibrium mechanism प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, तर कॉल मनी मार्केट करतं फॉर इव्हनिंग आउट शॉर्ट टर्म सरप्लसेस अँड डेफिसिट. म्हणजे तुम्हाला माहितीये की बँक कशाला म्हणतात, द इन्स्टिट्यूशन दॅट ऍक्सेप्ट डिपॉझिट अँड लेंड मनी. म्हणजे ज्या संस्था पैसे डिपॉझिट म्हणून स्वीकारतात आणि तेच पैसे कर्जाऊ देतात त्यांना बँका असं म्हणतात. आता हे डिपॉझिट स्वीकारणं आणि कर्ज देणं, तर डिपॉझिट स्वीकारतात त्यावेळेला त्याचे मॅच्युरिटी पिरियड वेगवेगळे असतात. कर्जदार जो कर्ज घेतो त्याचे मॅच्युरिटी पिरियड्स वेगवेगळे असतात. मग अशा वेळेला बँकांना काही प्रमाणात लिक्विडिटी मेंटेन करावी लागते. कारण एखादा डिपॉझिटर आला आणि त्यांनी लगेच पैसे मागितले तर ते पैसे त्यांना परत द्यावे लागतात. असं म्हणू शकत नाही की नाही आता नाही मिळणार, माझ्याकडे नाहीयेत, असं म्हणता येत नाही. आणि फॉर दॅट पर्पज रिझर्व्ह बँक काय करते, तर रिझर्व्ह बँकेने कॅश रिझर्व्ह रेशिओ मेंटेन केला पाहिजे असं सगळ्या बँकांना रिझर्व्ह बँकेने सांगितलेलं आहे. CRR, इच बँक हॅज टू मेंटेन कॅश रिझर्व्ह रेशिओ. आता हा कॅश रिझर्व्ह रेशिओ डिपॉझिट जितके आले त्याच्या काही टक्के असा असतो. समजा एखाद्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला बँक बंद होत असताना एखादा डिपॉझिटर्स आला आणि त्याने मोठी अमाऊंट परत मागितली. अशा वेळेला बँकेकडे समजा तेवढी रक्कम त्याला देण्यासाठी नसेल तर त्याला डेफिसिट फंड म्हणतात. मग अशा बँका, ज्या बँकांकडे सरप्लस फंड आहे त्यांच्याकडनं पैसे मागतात आणि ह्या कस्टमर्सच्या गरजा पूर्ण करतात. आणि तसंच दुसऱ्या दिवशी साहजिकच आहे पुन्हा बँक उघडणार असते, डिपॉझिट्स येणार असतात, त्यामुळे यांची एका रात्रीची गरज पूर्ण झालेली असते. आणि म्हणून इथे म्हटलंय इट प्रोव्हाइड्स अन इक्विलिब्रियम मेकॅनिझम फॉर इव्हनिंग आउट शॉर्ट टर्म सरप्लसेस अँड डेफिसिट. Moreover, commercial banks can quickly borrow from call money to meet their statutory liquidity requirement. लक्षात घ्या, नुसतं कॅश रिझर्व्ह रेशिओ नाही तर स्टॅच्युटरी SLR लिक्विडिटी रेशिओ सुद्धा मेंटेन करावा लागतो बँकांना. तर ह्या ज्या कायद्याच्या ज्या लिक्विडिटी रिक्वायरमेंट्स कायद्यानुसार ज्या पूर्ण करायच्या असतात त्या पूर्ण करण्यासाठी कमर्शियल बँक कॅन क्विकली बॉरो मनी फ्रॉम कॉल मनी मार्केट. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉल मनी मार्केट या शब्दावरूनच आपल्याला कळतं मागितल्याबरोबर लगेच उपलब्ध होतं आणि ज्या वेळेला द्यायचं असेल त्यावेळेला आपण देऊ शकतो. तर आपण कॉल मनी मार्केटच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या की एक्स्ट्रीमली शॉर्ट पिरियड, त्याच्यानंतर रिपेएबल ऑन डिमांड, आणि तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स होती अन इक्विलिब्रियम मेकॅनिझम. शॉर्ट कॉल मनी मार्केट प्रोव्हाइड्स इक्विलिब्रियम mechanism. Now we will discuss about operations in call money market. Borrowers and lender in call money market contacts each other over telephone. Hence, it is basically over the telephone market. After negotiation over the phone, borrowers and lenders arrive at deal specifying the amount of loan and rate of interest. After the deal is over, lender issues FBL check in favor of borrower. The borrower in turn issues call money borrowing receipt. When the loan is repaid with interest, the lender returns duly discharged receipt. बघा, कॉल मनी मार्केटचं ऑपरेशन म्हणजे कसे व्यवहार होतात हे या स्लाइड मध्ये सांगितलेलं आहे. बॉरोवर आणि लेंडर एकमेकांना कॉल मार्केटमध्ये कॉन्टॅक्ट करतात ओव्हर दी टेलिफोन. म्हणून सुद्धा या मार्केटला कॉल मनी मार्केट म्हटलं जातं, कारण यातले सगळे व्यवहार टेलिफोनवर होतात. नेक्स्ट काय म्हटलंय, बेसिकली ओव्हर द टेलिफोन मार्केट, म्हणजे म्हणून याला ओव्हर दी टेलिफोन मार्केट असं सुद्धा म्हणतात. आफ्टर निगोशिएशन म्हणजे वाटाघाटी केल्यानंतर ओव्हर दी फोन. आता कशाबद्दलच्या वाटाघाटी आणि कोण करतं, तर बॉरोवर्स अँड लेंडर्स वाटाघाटी करतात फोनवर. arrive at deal specifying the amount of loan and rate of interest. कशा संदर्भातल्या वाटाघाटी होतात, तर किती कर्ज
दिलं किंवा घेतलं जाणार आहे आणि व्याजाचा दर काय असेल याविषयी त्यांची फोनवर चर्चा होते अँड दे अराइव्ह ॲट अ डील. द बॉरोअर इन टर्न इश्यूज आता सॉरी आफ्टर द डील इज ओव्हर म्हणजे चर्चा झाली की हा ठीक आहे फायनल. द लेंडर इश्यूज लेंडर काय करतो FBL चेक बॉरोवरच्या नावाने देतो आणि बॉरोवर इन टर्म इश्यूज कॉल मनी बॉरोइंग रिसिप्ट म्हणजे पैसे मिळाले की तो काय करतो कॉल मनी बॉरोइंग रिसिप्ट देतो व्हेन द लोन इज रिपेड. ज्या वेळेला आता कर्ज घेतलं कर्ज घेताना लेंडर FBL चेक देतो बॉरोवर काय करतो कॉल मनी बॉरोइंग रिसिप्ट देतो लेंडरला आणि ज्या वेळेला लोन रिपे करायचं असतं विथ इंटरेस्ट व्याजासहित रिपेमेंट करायचं असतं लेंडर रिटर्न्स द ड्युली डिस्चार्ज रिसिप्ट. ही जी कॉल बॉरोइंग रिसिप्ट जी आहे मनी बॉरोइंग रिसिप्ट सॉरी ती लेंडर परत बॉरोअरला देऊन टाकतो. कॉल लोन मार्केट ट्रान्झॅक्शन्स आता कशासाठी केली जातात ही ट्रान्झॅक्शन्स इन इंडिया. कॉल लोन्स आर गिवन फॉर फॉलोइंग पर्पज म्हणजे पर्पज ऑफ कॉल लोन मार्केट. द फर्स्ट वन commercial banks to meet large payment, large remittance to maintain liquidity in Reserve Bank of India and so on. बघा कमर्शियल बँकांना कॉल मनी मार्केटमध्ये ट्रान्झॅक्शन्स करावे लागतात. कशासाठी तर मोठ्या प्रमाणावर पेमेंट करायचे असतील मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर करायचे असेल लार्ज रेमिटन्स कोणाकडे मोठा फंड द्यायचा असेल मेंटेन लिक्विडिटी मेंटेन करायची असेल रिझर्व्ह बँकेकडे कारण रिझर्व्ह बँकेकडे काही अमाऊंट दररोज डिपॉझिट करावी लागते तर ती लिक्विडिटी मेंटेन करण्यासाठी इत्यादी कारणासाठी कमर्शियल बँक्स यूज कॉल लोन मार्केट. नेक्स्ट वन to stock brokers and speculators to deal in stock exchange and bullions. लक्षात घ्या स्टॉक एक्सचेंज मधले व्यवहार करत असताना स्टॉक ब्रोकर्स किंवा स्पेक्युलेटर्सला आणि बुलियन्सला कॉल लोन मार्केटचा उपयोग होतो. थर्ड वन टू बिल मार्केट फॉर मीटिंग मॅच्युरिटी बिल. आता बिल मार्केट जे आहे तर बिल मार्केटमध्ये बिलची मॅच्युरिटी पिरियड असतो त्यावेळेला पैसे द्यायचे असतात त्याच दिवशी तर ही गरज पूर्ण करण्यासाठी कॉल लोन मार्केटचा उपयोग होतो. फोर्थ वन टू डिस्काउंट अँड फायनान्स हाऊस ऑफ इंडिया DFHI अँड सिक्युरिटी ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया STCI ऍक्टिव्हेट द कॉल मार्केट. लक्षात घ्या डिस्काउंट अँड फायनान्स हाऊस ऑफ इंडिया आणि सिक्युरिटी ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे ऍक्टिव्हेट असतात कॉल मार्केटमध्ये टू इंडिव्हिज्युअल्स ऑफ व्हेरी हाय स्टेटस पर्पज टू सेव्ह इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट. म्हणजे जो व्यक्ती हाय स्टेटस पर्पज सेव्ह करण्यासाठी म्हणजे त्याचं स्टेटस हाय आहे तर इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट वाचवण्यासाठी सुद्धा कॉल मनी मार्केटचा काही व्यक्ती उपयोग करतात. पार्टिसिपंट इन कॉल मनी मार्केट. Participant in call money market can be classified into two categories, namely those permitted to act as a lender and borrower of call loans, and second, those permitted to act only as a lender in the market. म्हणजे कॉल मनी मार्केटमध्ये दोन प्रकारचे पार्टिसिपंट असतात, एक जे फक्त लेंडर म्हणून काम करतात आणि दुसरे जे लेंडर आणि बॉरोवर म्हणून काम करतात. आता याच्यात लेंडर आणि बॉरोवर म्हणून काम करणारी जी फर्स्ट कॅटेगरी आहे त्यामध्ये कोण कोण येतात. द फर्स्ट कॅटेगरी इन्क्लूड्स कमर्शियल बँक सर्व कमर्शियल बँका येतात कोऑपरेटिव्ह बँक्स डिस्काउंट अँड फायनान्स हाऊस ऑफ इंडिया अँड सिक्युरिटी ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचा अंतर्भाव फर्स्ट कॅटेगरीमध्ये होतो. म्हणजे लेंडर आणि बॉरोवर हे दोन्ही याची परमिशन त्यांना मिळालेली असते. द सेकंड कॅटेगरी
म्हणजे फक्त लेंडर म्हणून कोण काम करतात? ते LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, GIC, IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, या ज्या संस्था आहेत, दे ऍक्ट ॲज ओनली ॲज अ लेंडर. स्पेसिफाईड म्युच्युअल फंड म्हणजे कॉल मनी म्युच्युअल फंड असतील तर तसे आर इन्क्लुडेड इन सेकंड कॅटेगरी. दे कॅन ओनली लेंड अँड दे कॅनॉट बॉरो इन कॉल मनी. फक्त ते लेंडिंग करतात, दे कांट बॉरो इन कॉल मनी. Advantages of call money market. First one, high liquidity. The money lent in call money market can be called back at any time whenever needed. So it is highly liquid. It enables commercial bank to meet large sudden payment and remittance by making call on market. आपण बघितलं की ऑन डिमांड पेमेंट केलं जातं आणि त्यामुळे कमर्शियल बँका ज्यांना अचानक पैशांची गरज असते तर दे कॅन म्हणजे पैसे हवे असतात पेमेंटसाठी किंवा रेमिटन्ससाठी, तर दे कॅन मेक अ कॉल ऑन मनी मार्केट. म्हणून हाय लिक्विडिटी हा एक फायदा आहे कॉल मनी मार्केटचा. सेकंड, हाय प्रॉफिटेबिलिटी. Banks can earn high profit by lending their surplus fund to the call market. म्हणजे मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट कमवू शकतात. When call rates are high and volatile. म्हणजे ज्या वेळेला कॉल रेट्स हाय असतात किंवा volatile अस्थिर असतात, अशा वेळेला बँका मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट करू शकतात by lending their surplus. If it offers a profitability parking place for employing surplus fund of banks temporary. म्हणजे बँकेकडे जो टेम्पररी सरप्लस फंड आहे तो सरप्लस फंड पार्क करण्याचं एक ठिकाण आहे मनी मार्केट आणि त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर बँक प्रॉफिट मिळतं. कारण का, तर त्याचा इंटरेस्ट रेट हा नेगोशिएशन करून ठरवला जातो, म्हणजे फोनवर ठरवला जातो. तर त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी मेंटेन म्हणजे वाढते बँकांची. थर्ड, मेंटेनन्स ऑफ SLR. कॉल मनी मार्केट इनेबल्स कमर्शियल मार्केट टू मेंटेन स्टॅच्युटरी liquidity ratio requirement. Generally, bank borrow on large scale every reporting maintain idle cash to meet the reserve requirement. It will tells upon their profitability. म्हणजे लक्षात घ्या, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ बँकांना मेंटेन करावी लागते आणि मग बँका हा जे SLR ची जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करण्यासाठी कॉल मनी मार्केटचा उपयोग करतात. सेफ अँड चीप म्हणजे सुरक्षित आहे आणि स्वस्त आहे. दो कॉल लोन्स आर नॉट सेक्युअर्ड, दे आर सेफ सिन्स पार्टिसिपंट हॅव स्ट्रॉंग फायनान्शियल स्टँडिंग. आपण बघितलं की पार्टिसिपंट कोण असतात, तर ब्रोकर्स आहेत किंवा डीलर्स आहेत किंवा बँका आहेत, नंतर बिझनेस कॉर्पोरेशन्स यामध्ये आहेत. त्यामुळे त्यांचं फायनान्शियल स्टँडिंग स्ट्रॉंग असतं आणि म्हणून जरी सेक्युअर नसलं तरी सेफ आहे. इट इज चीप in the sense broker have been profited brokers have been prohibited from operating in call money market. Hence the bank need not pay brokerage on call money market. लक्षात घ्या, हे स्वस्त का आहे? सिन्स ब्रोकर्स हॅव बीन प्रोहिबिटेड म्हणजे मध्यस्थ यामध्ये नाहीये. तुम्हाला पैसे हवेत, लगेच तुम्ही ज्याच्याकडे पैसे जास्त आहेत त्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता, त्याच्याशी नेगोशिएशन करून इंटरेस्ट रेट ठरवू शकता. म्हणजे इथे मध्यस्थ नसल्यामुळे नो नीड टू पे ब्रोकरेज. मध्यस्थ म्हणजे तुम्हाला कमिशन द्यावं लागत नाही आणि म्हणून इट इज चीप ऑल्सो. The last advantages but not least, assistance to central bank operation. सेंट्रल बँकेला क्रेडिट कंट्रोल साठी हे एक चांगलं मेकॅनिझम आहे.
call money market is the most sensitive part of any financial system. Changes in demand and supply of fund are quickly reflected in call money market rates, and it gives indications to central bank to adopt appropriate monetary policy. बघा, कॉल मनी मार्केट हे अतिशय सेन्सिटिव्ह मार्केट आहे. डिमांड आणि सप्लाय मध्ये जर फंडच्या डिमांड आणि सप्लाय मधल्या चेंजेस च क्विक रिफ्लेक्शन तुम्हाला कॉल मनी मार्केटमध्ये दिसतं. आणि ते कशात दिसतं? कॉल मनी रेट्सवर, म्हणजे इंटरेस्ट रेटवर दिसतं. आणि त्यामुळे सेंट्रल बँकेला या माध्यमातून इंडिकेशन मिळतं टू अडॉप्ट ॲप्रोप्रिएट मॉनिटरी पॉलिसी. योग्य मॉनिटरी पॉलिसी अडॉप्ट करण्यासाठी इंडिकेशन्स कॉल मनी मार्केटमधनं मिळत असतात. मोर एव्हर द एक्झिस्टन्स ऑफ एफिशियंट कॉल मार्केट हेल्प्स द सेंट्रल बँक to carry out open market operations effectively and successfully. लक्षात घ्या, कॉल मार्केटच्या अस्तित्वामुळे, एफिशियंट कॉल मार्केटच्या अस्तित्वामुळे सेंट्रल बँक कॅन कॅरी आउट ओपन मार्केट ऑपरेशन इफेक्टिव्हली अँड सक्सेसफुली, म्हणजे यशस्वीरित्या आणि परिणामकारक ऑपरेशन्स सेंट्रल बँक करू शकते. Now we will discuss about drawbacks of call money market. आपण अगोदर फायदे बघितले होते, आता आपण तोटे पाहणार आहोत. काय आहेत तोटे? फर्स्ट वन, अनइवन डेव्हलपमेंट, म्हणजे डेव्हलपमेंट जी आहे ती सगळीकडे सारख्या प्रमाणात होत नाही. कॉल मनी मार्केट इन इंडिया इज कन्फाइन्ड टू ओनली बिग इंडस्ट्रियल अँड कमर्शियल सेंटर्स लाईक मुंबई, कोलकाता, चेन्नई, Delhi, Bangalore, Ahmedabad. Generally, call money market are associated with stock exchange, hence the market is not evenly developed. म्हणजे कॉल मनी मार्केट हे सगळीकडे समानरित्या डेव्हलप झालेलं नाही, अनइवन डेव्हलपमेंट. का तर आपल्याला दिसतं की कॉल मनी मार्केट हे बिग इंडस्ट्रीशी किंवा कमर्शियल सेंटरशी रिलेटेड आहे. आणि त्यामुळे मुंबई, कलकत्ता, चेन्नई, दिल्ली, बंगलोर, अहमदाबाद अशा ठिकाणीच ते दिसतं. कॉल मनी मार्केट असोसिएटेड विथ स्टॉक एक्सचेंज, जिथे स्टॉक एक्सचेंज आहे तिथे आहे हे, आणि त्यामुळे नॉट इव्हनली डेव्हलप. सेकंड ड्रॉबॅक, लॅक ऑफ इंटिग्रेशन. कॉल मनी मार्केट इन डिफरंट सेंटर्स आर नॉट फुल्ली इंटिग्रेटेड. वेगवेगळ्या सेंटरमध्ये पूर्णपणे इंटिग्रेशन त्याचं झालेलं नाहीये. बिसाइड्स लार्ज नंबर ऑफ लोकल मार्केट एक्झिस्ट विदाउट एनी इंटिग्रेशन. म्हणजे नुसतं कॉल मनी मार्केटच आहे असं नाहीये, तर त्याचबरोबर काही स्थानिक मार्केट सुद्धा आहेत विदाउट एनी इंटिग्रेशन, म्हणजे त्यांचं कॉल मनी मार्केटमध्ये एकीकरण झालेलं नाही. थर्ड वन, व्होलॅटिलिटी इन कॉल मनी रेट्स. अस्थिरता, जसं की म्हटलं की अरे फोन केला जातो, मला इतका फंड हवा, काय व्याजदर, असं फोन कॉलवर नेगोशिएशन केलं जातं आणि त्यामुळे कॉल मनी रेटमध्ये अस्थिरता असते. अनदर ड्रॉबॅक इज व्होलॅटिलिटी नेचर ऑफ कॉल मनी मार्केट. कॉल रेट्स व्हॅरी ग्रेटली एक्सटेंड इन डिफरंट सीझन्स इन डिफरंट वेज विदिन अ फोरनाईट. म्हणजे रातोरात वेगवेगळ्या सीझन मध्ये वेगवेगळ्या मार्गांनी कॉल रेट्स बदलत असतात. द रेट व्हॅरी बिटवीन 12% to 85%. वन कॅनॉट बिलीव्ह 85% बिंग चेंज ऑन कॉल लोन्स. म्हणजे कॉल रेटची व्होलॅटिलिटी किती असू शकते, तर 12% 85% म्हणजे एखादा माणूस बिलीव्ह करू शकत नाही, अरे 85% आपण व्याज द्यायचे. तर इतकी अस्थिरता, कारण शेवटी गरज ही प्रत्येक गोष्टीची जननी असते असं आपण म्हणतो, तर त्यामुळे त्या रात्रीपुरतीची गरज असते किंवा काय असतं, आणि त्यामुळे हे जे कॉल रेट आहेत ते अतिशय अस्थिर असतात. टुडे वी हॅव डिस्कस अबाउट सब मार्केट ऑफ मनी मार्केट, that is call money market. So thank you for today. Happy learning to you. We will meet again. Stay home, stay safe. Thank you.